माझे नाव अक्षरा आहे. मी 20 वर्षाची आहे. मी माझा मोबाईल वापरत लॉन्चमध्ये बसले होते. तेवढ्यात अचानक माझा मोबाईल वाजला. मी स्क्रीनकडे पाहिले आणि स्क्रीनवर एक अनोळखी नंबर चमकताना दिसला. मला क्षणभर आश्चर्य वाटले, कारण आजपर्यंत मला कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आलेला नाही. मी मान हलवली आणि कॉल रिसीव्ह केला. मी हॅलो किंवा आणखी काही बोलायच्या आधीच फोनच्या स्पीकरमधून एक गंभीर आवाज आला. तुमच्यात माणुसकी असेल तर घरामध्ये थोडे लक्ष द्या, खास करून तुमच्या बहिणीकडे. आणि मग कॉल डिस्कनेक्ट झाला. मी आश्चर्याच्या समुद्रात बुडून गेले. हे काय होते? अचानक कोणीतरी फोन केला आणि नंतर असे बोलणे मला समजले नाही. मी पुन्हा त्याच नंबरवर कॉल करू लागले, पण आता तो नंबर बंद होत होता. मी लगेच माझ्या जागेवरून उभी राहिले आणि बहिणीच्या खोलीत गेले. ती बेडवर झोपलेली होती. मी आश्चर्यचकित झाले. हे काय आहे? मग अलीकडे मी माझे डोके टेकवले. मला वाटले की कोणीतरी माझ्यावर विनोद केला आहे, पण मला का कळत नाही की फोन कॉल करणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून स्वतः दीदी आहे. माझे वडील, मी आणि माझ्या काकांची मुलगी एकाच घरात राहत होतो. माझे काका काकू यांचे निधन झाले होते, त्यामुळे त्यांची मुलगी आमच्याकडे आली. माझ्या आईचे खूप पूर्वी निधन झाले होते, त्यामुळे माझ्या काकाच्या मुलीच्या आगमनाने घर थोडे उजळून निघाले होते. तिला 4-5 वर्ष उलटून गेली होती. तिची आणि माझी खूप चांगली मैत्री होती, अगदी आईसारखी. ती माझी काळजी घेत होती. माझी तिच्याशी काही तक्रार नव्हती, यामुळेच मला आता तिची काळजी वाटू लागली होती. ती 30 वर्षाची होती. पप्पांनी तिच्यासाठी चांगली जुळणी शोधून तिचं लग्न करायला हवे होते, पण पप्पांची शैली खूप विचित्र होती. मी जेव्हा कधी माझ्या वडिलांशी बहिणीच्या नात्याबद्दल बोलायचे, तेव्हा ते मला आता काही गरज नाही असे सांगायचे. सध्या तरी या घराला स्त्रीची गरज आहे आणि तुझी बहीण हे घर खूप छान सांभाळत आहे. ती गेली तर आम्हाला अडचणी येतील. त्या दिवशी मला राग आला आणि पप्पांकडे बघून मी रागाने म्हणाले, हे काय आहे? स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचे आयुष्य का खराब करायचे? आपण तिच्यासाठी एक नाते शोधू शकता. तिलाही स्थायिक व्हावे आणि स्वतःचे घर असावे, यासाठी आम्ही तिचे लग्न लावून देऊ. माझे बोलणे ऐकून वडील काही वेळ गप्प झाले आणि मग हळू आवाजात म्हणाले, माझ्या बाळा, लग्न करणे सोपे नाही. नातं शोधलं तर पुढच्या वर्षी किंवा पुढच्या महिन्यातच मुलगा मिळेल का? आणि माझ्याकडे तिचं कुणाशीही लग्न करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. घरची भाकरी होत आहे हा मोठा आशीर्वाद आहे. माझ्या शिक्षणावर वडील खूप पैसे खर्च करत होते असे नाही, याशिवाय आमच्या घरात सर्व सुविधा उपलब्ध होत्या. मग ते असे का बोलत होते? मला काहीच समजले नाही. वडिलांशी स्पर्धा करू शकत नसल्यामुळे तुर्तास गप्प राहणे मला योग्य वाटले, पण अचानक आलेल्या या फोनने मला सावध केले. हळूहळू वेळ जाऊ लागला. सुमारे 2 तासानंतर दीदी अस्वस्थ झाली होती आणि माझ्याकडे बघत तिने प्रश्नार्थक स्वरात विचारलं, छोटी, तू काही खाशील का? मी तुला जेवण देते. ती इतक्या प्रेमाने बोलली की मला काही क्षण विचित्र अस्वस्थ वाटू लागले. मला तिला विचारावेसे वाटले, तू ठीक आहेस ना? तू आमच्या घरी खुश आहेस का? पण तुर्तास मी गप्प राहणेच योग्य समजले आणि फक्त नकारार्थी मान हलवून तिला नकार दिला. ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली आणि जेवणाची व्यवस्था करू लागली. हळूहळू वेळ जाऊ लागला. तिने 1-2 वेळा माझ्या जवळ बसण्याचा प्रयत्न केला. ती माझ्याशी बोलू लागली, पण माझी स्टाईल तिच्यासोबत होती. मला कळत नाही की काहीतरी चुकीचे आहे असे मला का वाटत होते, आणि ती चूक फक्त दीदीच्याच बाजूने होती. म्हणूनच मी तिच्यापासून जरा दूर होते. वेळ वेगाने निघून गेला आणि रात्री 8च्या सुमारास पप्पा घरी आले. ते सकाळी 10 वाजता निघायचे आणि रात्री 8 वाजता परत यायचे. मी ताबडतोब माझ्या जागेवरून उठले आणि पप्पांना मिठी मारली. त्यांनी माझ्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन दिले आणि मला सोबत घेऊन लॉन्जमध्ये आले आणि आपली बॅग सोप्यावर ठेवल्यानंतर त्यांनी दीदीला हाक मारली, मला पाणी आण. त्यांचा आवाज असा होता की मी जाण्याआधीच त्यांनी माझे हात हातात घेतले होते आणि त्यांना जवळ ठेवत म्हणाले, काही गरज नाही, माझ्या जवळ बस. ठीक आहे, तू दिवसभर काय केलेस ते सांग. मी अकॅडमीत गेल्यावर ते मला त्या दिवसाबद्दल प्रश्न विचारू लागले. हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता, पण आज मला विचित्र अस्वस्थ का वाटत होते ते कळत नाही. आमच्या घरात काहीतरी फार वाईट घडतंय असं वाटत होतं, पण मला याची जाणीव नव्हती का? आज मी बहीण आणि वडील दोघांनाही खूप लक्षपूर्वक पाहत होते. काही वेळाने बहीण बाहेर आली आणि पप्पांसमोर थंड पाण्याचा ग्लास ठेवत ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली, मला तुमची परवानगी हवी आहे. मी हसून माझ्या बहिणीकडे बघत होते. पप्पांनी होकारार्थी मान हलवली आणि तिच्याकडे पाहू लागले. बहीण म्हणू लागली की माझ्या मैत्रिणीचे लग्न आहे, मला तिच्या लग्नाला जायचे आहे. उद्यापासून लग्न समारंभ सुरू होणार आहेत. मी जाऊ का? ती अजून काही बोलायच्या आधीच पप्पा म्हणाले होते, प्लीज माझ्यासमोर अनावश्यक गोष्टी करणे टाळ. घर सांभाळणे हे तुझे काम आहे. तुला कोणाच्या लग्नाला जाण्याची गरज नाही. एवढे बोलून ते उभे राहिले तर मी लगेच म्हणाले, का? पप्पा असे का बोलत आहेत?
तुम्ही बहिणीला जाऊ देऊ शकता. ती तिची बालपणीची मैत्रीण. ती खूप दिवसापासून आमच्या घरी येत आहे आणि तिने दीदीला बोलावले आहे. बहीण गेली नाही तर बरे वाटणार नाही. तुम्ही म्हणाल तर मी पण निघून जाईन. तर वडील लगेच नाही म्हणाले. तू जाण्याची गरज नाही. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि तू खोलीत ये. मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचे आहे. हे ऐकून दीदींचा चेहरा लाकडासारखा पांढरा शुभ्र झाला होता. म्हणून दीदीचं रक्त सांडलं असं वाटत होतं. ती खूप कडक नजरेने पप्पांच्या पाठीमागे पाहत होती. पप्पा निघून जाताच मी तिचा हात धरला आणि तिच्याकडे बघत म्हणाले, काय झालं दीदी, ठीक आहेस ना? माझे म्हणणे ऐकून ती लगेच शुद्धीवर आली आणि पप्पांच्या खोलीच्या दिशेने निघाली. मला एक विचित्र अस्वस्थता का जाणवत होती तेच कळत नाही. काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. तो फोन आल्यापासून मनात विचित्र विचार येत होते. आतासाठी मी माझे मन झटकले आणि माझा मोबाईल वापरण्यास सुरुवात केली. अचानक मला माझ्या वडिलांच्या खोलीतून माझ्या बहिणीचा ओरडण्याचा आवाज आला. मला आश्चर्य वाटले की काय झाले. मी लगेच माझा मोबाईल तिथेच ठेवला आणि खोलीच्या आत पळत सुटले. बहीण जमिनीवर पडलेला हात धरून बसली होती आणि वडील वॉशरूमला गेले होते. बहिणीच्या हातातून रक्तस्राव होत होता. मी तिच्या जवळ बसले आणि प्रश्नार्थक स्वरात विचारलं, काय झालंय तुला? हे रक्त कसं बाहेर आले? रक्तस्राव थांबवण्यासाठी मी तिचा हात दाबला. रक्तस्राव खूप वेगाने वाहत होता. बहीण तिच्या खोलीत रडत रडत गेली. तर मी स्तब्ध आणि अस्वस्थ होऊन जमिनीवर बसले. काय झालं? वडिलांनी बहिणीला मारहाण केली की आणखी काही? मला काहीच समजत नव्हते, पण मला खूप विचित्र अस्वस्थता जाणवत होती, ज्यामुळे माझ्या डोळ्यातून काहीतरी लपलेले आहे हे स्पष्ट होत होते. वेळ हळूहळू जात होता. काही वेळाने दीदी खोलीतून बाहेर आली तेव्हा तिच्या हातावर पट्टी बांधलेली होती आणि ती डोके टेकून जेवण वाढत होती. पप्पा पण आले होते आणि खुर्चीवर बसले. त्यांचा चेहरा दगडासारखा कठीण होता. मी जेव्हा त्यांना कोणताही प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले नाही. अन्यथा माझा हेतू त्यांना विचारायचा होता की त्यांनी दीदीवर हात उचलला होता का, जिच्या हातातून रक्तस्राव होत आहे. पण तोपर्यंत मी गप्प राहिले. पण दीदीची प्रत्येक कृती मी अगदी बारकाईने टिपत होते. वडिलांच्या ताटात जेवण वाढताना तिचे हात थरथरत होते. जरी मी रोज वडिलांसोबत बसायचे, आम्ही सगळे मिळून जेवायचो, पण आज त्या फोनमुळे मला सगळं काही जास्तच लक्षात येत होतं आणि ते सगळं आता मला संशयास्पद वाटत होतं. जेवण झाल्यावर बहिणीने लगेच भांडी गोळा केली आणि स्वयंपाकघरात गेली आणि वडीलही त्यांच्या खोलीत जाऊ लागले. अचानक मी त्यांना हाक मारली तेव्हा त्यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. मग मी त्यांच्याकडे बघत म्हणाले, बाबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. मी घाईघाईने म्हणाले. पप्पांनी मला पाहिले आणि मला त्यांच्या जवळ यायला सांगितले. मी लगेच त्यांच्या मिठीत पडले आणि ते मला त्यांच्या खोल्यामध्ये घेऊन गेले. बेडवर बसवताना मी त्यांना पाहिले. ते माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. मी हवेत एक दीर्घ श्वास सोडला आणि पप्पांकडे बघत म्हणाले, मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे. मी मागच्या वेळीही तुमच्याशी बोलले होते, पण तुम्ही ते पुढे ढकलले होते. पण पप्पा, ही काही छोटी गोष्ट नाही. बहीण 30 वर्षाची आहे. जर आपण वेळेत तिच्यासाठी चांगले नाते शोधून काढले नाही आणि तिचं लग्न केले नाही तर ते खूप चुकीचे होईल. दीदीच्या अवघ्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुम्ही समजून घ्या की जर आपण एखाद्याच्या मुलीशी अशा प्रकारे भेदभाव केला तर देव आपल्याला माफ करणार नाही. काकांना काय वाटेल? तिच्या मुलीला आम्ही इतकी वर्ष आमच्या घरात ठेवले आहे, तेही आमच्या घराची काळजी घेत आहे म्हणून. पप्पा, हे खूप चुकीचे आहे. मी आणखी काही बोलायच्या आधीच पप्पाने मला अडवले आणि म्हणाले, अक्षरा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्या हृदयाची शांती आहेस, माझ्या डोळ्याची थंडक आहेस, पण मी तुला वडिलांच्या निर्णयात ढवळाढवळ करू देणार नाही. जेव्हा मला बरे वाटेल तेव्हा मी तुझ्या बहिणीचे लग्न करून देईन. सध्या माझ्याकडे ना पैसा आहे ना चांगले नातेसंबंध, म्हणूनच तू गप्प राहिले तर बरे होईल. त्यांची शैली बोथट होती, म्हणूनच मला गप्प राहणेच योग्य वाटले. माझ्या वडिलांना विनाकारण रागून मला त्यांच्या नजरेत स्वतःला वाईट दाखवायचे नव्हते. मी शांतपणे खोलीतून बाहेर आले. काही वेळाने मी लॉन्चमध्ये उभी राहून वडिलांचे म्हणणे विसरण्याचा प्रयत्न करत होती आणि मग शांतपणे माझ्या खोलीत आली. बहीण बेडवर बसून पुस्तक वाचत होती. मी तिच्या जवळ बसले आणि तिच्याकडे पाहू लागले. अचानक मला कळेना काय झाले की मी तिचा हात धरला. तिने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. दीदी, मी काही बोलू का? मी विचारले आणि तिने होकारार्थी मान हलवली. तू आता लग्न का करत नाहीस? पप्पा म्हणतात की त्यांच्याकडे पैसे नाहीत, पण तू पण माणूस आहेस. तुलाही आवडणारे कोणीतरी असेल, त्यामुळे तू त्यांच्याशी बोललीस तर सर्व प्रश्न सुटतील. माझे बोलणे ऐकून तिने अचानक माझा हात सोडला आणि हळू आवाजात म्हणाली, अक्षरा, रात्र खूप झाली आहे, तू झोप. मला पण झोप येत आहे. एवढं बोलून तिनेही पुस्तक बंद केलं आणि बाजूला होऊन झोपायला लागली. पण मला कळत नाही का मला खूप विचित्र वाटत होतं. असं म्हणून मी माझ्या जागेवरून उठले आणि बहिणीजवळ जाऊन बसले. मी तिचा हात धरला आणि तिच्या डोळ्यात बघत मी पुन्हा म्हणाली, तू माझ्यापासून काही लपू शकत नाहीस. मी तुझी लहान बहीण आहे. तूच सांग, तुला काय झाले? तू एकदम गप्प का बसलीस? तू लग्न का करत नाहीस? तुझे वय 30 वर्ष आहे. तुझे वय काय आहे? आता मी आणखी काही सांगू? या अगोदरही तिने माझा हात सोडला होता आणि मला समजून घेण्याची संधी न देता ती खोलीतून निघून गेली होती. तिला अचानक काय झाले याचे मला आश्चर्य वाटले.
मी थोडा वेळ तिच्या परतीची वाट पाहत राहिले आणि मग शांतपणे गाढ झोपेत गेले. पहाटेच माझे डोळे उघडले. मी माझ्या बहिणीला पाहिले तर ती बेडवर गाढ झोपली होती. मी मान हलवली आणि पटकन कॉलेजचा युनिफॉर्म घालू लागले. आज माझे एक अतिशय महत्त्वाचे लेक्चर होते, जे मी कोणत्याही किमतीत चुकवू शकत नाही. मी गणवेश वगैरे घालून बाहेर आले तेव्हा बहिणीचा दुपट्टा बाहेर पडलेला होता. लॉन्चमध्ये तिचा दुपट्टा पाहून मला आश्चर्य वाटले, कारण बहिणीने तिच्या दुपट्ट्याची खूप काळजी घेतली. मी तिला दुपट्ट्याशिवाय पाहिले नव्हते. तर दीदी दुपट्ट्याशिवाय आत खोलीत आली का? मी आश्चर्याने माझ्या बंद दाराकडे पाहिलं आणि मग काहीशा भावनेने तिने तिचा दुपट्टा उचलून खोलीत ठेवला. जेव्हा मी पप्पांना पाहिले तेव्हा त्यांचे दार बंद होते. मी पटकन स्वतःसाठी चहा बनवला, ब्रेडवर बटर पसरवले, पटकन खाऊन कॉलेजला निघाले. मी माझ्या बहिणीला माझ्या जातीमुळे कधी त्रास दिला नाही. तसेच मी तिच्याशी तिच्या जास्त कामाबद्दल बोलले नाही. अर्थातच तिला संपूर्ण घराची काळजी घ्यायची होती, परंतु मला तिच्याबद्दल खूप मनापासून वाटले. ती माझे काम का करते? ती सुद्धा मानवच होती. मी तिला समजून घेणार नाही तर कोण घेणार? मी घराबाहेर पडले तेव्हा माझी मैत्रीण आधीच माझी वाट पाहत होती. मी त्यांच्यासोबत कॉलेजला निघाले. आम्ही दोघे नुकतेच बस स्टॉपवर पोहोचलो होतो. मग अचानक मला माझे नाव पुकारल्याचे ऐकू आले. मी वळून पाहिलं तर त्याच क्षणी बस आली होती. एक माणूस तोंडावर मास्क बांधून माझ्याकडे बघत उभा होता. माझी मैत्रीण आधीच गाडीच्या आत आली होती, त्यामुळे मी थांबू शकले नाही आणि ती लगेच आत गेली. मला आश्चर्य वाटले की या अनोळखी माणसाला माझे नाव कसे कळले. तो अजूनही माझ्याकडे खोल नजरेने पाहत होता. क्षणभर माझे संपूर्ण शरीर थरथर कापले आणि मी लगेच गाडीच्या आत आले. विचित्र द्विधा मनस्थितीत होते की हा कोण? बरेच अंतर कापून आम्ही कॉलेजमध्ये पोचलो, पण तिथे पोचल्यावरही माझ्या मनात एकच गोष्ट चालू होती की ती व्यक्ती कोण होती जी मला माझ्या नावाने हाक मारत होती. मी ते अनेकदा स्पष्टपणे ऐकले होते आणि जेव्हा मी मागे वळून पाहिले तेव्हा तोच माझ्याकडे पाहत होता, ज्याचा अर्थ होता की त्यानेच मला बोलावले आहे. माझ्या मैत्रिणीने मला 1-2 वेळा विचारले की सर्व काही ठीक आहे का? तू अगदी शांत दिसत होतीस, पण माझ्याकडे उत्तर नव्हते. कॉलेजच्या सुट्टीत आम्ही बाहेर पडलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझे संपूर्ण शरीर सुन्न झाले, कारण ज्या माणसाने मला स्टॉपवर बोलावलं होतं तो माझ्या समोर उभा होता. कदाचित तो माझी वाट पाहत होता, पण माझ्यासोबत माझी मैत्रीण उपस्थित होती. मी अशा कोणत्याही अनोळखी मुलाला भेटू शकले नाही किंवा त्यांच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाही. माझी विनाकारण बदनामी झाली असती. मी माझ्या मैत्रिणीसोबत पायी चालत बस स्टॉपच्या दिशेने जाऊ लागले. आम्ही पुढे गेल्यावर तो माणूसही माझ्या मागे लागला. मी खूप घाबरले होते की हे कोण आहे. मी माझ्या मैत्रिणीचा हात घट्ट पकडला. तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि ती लगेच म्हणाली, अक्षरा काय झालं? सगळं ठीक आहे? तर मी काहीच बोलले नाही. बस शांतपणे वेगाने पुढे सरकली. मी बसमध्ये चढले आणि शेवटपर्यंत तो माणूस बसजवळ आला, पण गाडीत चढण्याची त्याची हिंमत नव्हती, कारण तो सार्वजनिक वाहतुकीत चढला असता तर त्याने माझ्याशी गैरवर्तन केले असते. त्याने माझ्याशी काही असभ्य बोलण्याचा प्रयत्न केला असता तर त्याला लोकांनी मारले असते. तो नक्कीच हुशारीने वागला होता. घरी पोचल्यावर मी खूप घाबरले होते. मला खूप भीती वाटत होती. विनाकारण माझ्या मागे येणारा तो अनोळखी माणूस कोण होता हे मला माहीत नाही. सकाळपासूनच मन अस्वस्थ होत होतं. पहाटे लॉन्चमध्ये माझ्या बहिणीचा दुपट्टा पाहणे, मग बस स्टॉपवर माझे नाव घेतले जाणे आणि कॉलेजमधून बाहेर पडल्यावर समोर तीच व्यक्ती दिसणे, या सगळ्या गोष्टी मिळून मला खूप त्रास होत होता. मी घरी आल्यावर बहीण लगेच म्हणाली, अक्षरा लवकर कपडे वगैरे बदल, काकांचा फोन आला, तुला संध्याकाळी त्यांच्यासोबत पार्टीला जाऊ असे त्यांनी सांगितले आहे. मी माझ्या डोक्याला थोडासा वाक दिला. माझे वडील व्यापारी होते, त्यामुळे त्यांना अनेकदा कुठल्या ना कुठल्या पार्टीला जावं लागायचं. कधी ते मला घेऊन जायचे तर कधी दीदीला घेऊन जायचे. त्यांच्यासोबत जायला आम्हा दोघांचाही आक्षेप नव्हता, कारण आम्हाला माहीत होते की पार्टीत महिला असणे खूप महत्त्वाचे आहे. मी खोलीत आले, पण माझ्या हृदयाचे ठोके अजिबात सामान्य नव्हते. का माहीत नाही, मला खूप अस्वस्थ वाटत होते. क्षणभर मी विचारात हरवून गेले आणि क्षणभर माझे डोळे चमकले. ती व्यक्ती मला आवडत तर नाही ना, हा विचार करूनच माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. मी 20 वर्षाची होते आणि मुलींच्या महाविद्यालयात शिकत होते. आजपर्यंत मी कोणत्याच मुलाशी बोलले नाही, कोणाशी मैत्री केली नाही. म्हणूनच माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असं घडलं. तेव्हा मी थोडी घाबरले होते, पण हा विचार येतच माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो माणूस दिसायला चांगला, उंच आणि रुंद छातीचा होता. त्याच्या छातीकडे बघून स्पष्टपणे जाणवत होतं की तोही जिम करतो. यामुळेच मला त्यात काही रस निर्माण झाला होता. मी त्याचा चेहरा पाहिला नव्हता, कारण त्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. पुन्हा एकदा दीदीचा आवाज आला, म्हणून मी पटकन कपडे बदलले आणि बाहेर आले. तिने माझ्यासाठी टेबलावर जेवण ठेवले होते आणि माझ्यासोबत बसली होती. आम्ही दोघींनी एकत्र जेवण केले. बहीण मला छोटे छोटे प्रश्न विचारत होती. आज कॉलेजमध्ये काय झाले, पण मला काही बोलायचे नव्हते. मुखवटा घातलेल्या त्या माणसाने माझ्या मनावर पूर्णपणे अधिराज्य गाजवले होते.
तो कोण होता हे मला माहीत नाही आणि माझे नावही माहीत होते. मी फक्त मान हलवली आणि विश्रांतीसाठी खोलीच्या आत गेली होती. मला संध्याकाळी पार्टीला जायचं होतं, त्यामुळे मला कशाचीच पर्वा नव्हती. अंथरुणावर पडल्यावर पुन्हा एकदा तोच माणूस आठवू लागला. मला माहीत नाही तो कोण होता. असाच विचार करत काही कळेना की मी गाढ झोपेत पडले. संध्याकाळी 7च्या सुमारास बहिणीने मला हलवून उठवले. ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, अक्षरा लवकर उठ, काका येणार आहेत. ते म्हणाले होते की तू 7-8ला त्यांच्यासोबत जाशील आणि तू अजून झोपली आहेस. तेवढ्यात मी माझ्या बाजूला होऊन, दीदी तुम्ही पप्पांसोबत जा, मला काही वाटत नाही. मी काही बोलायच्या आधीच त्यांचा घाबरलेला आवाज ऐकला. तू मला का त्रास देतेस? अक्षरा उठ. तिच्या आवाजातलं वजन मला जाणवलं. मी आश्चर्याने बहिणीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. मी उठून बसले आणि बहिणीकडे बघत म्हणाले, काय झालं? सगळं ठीक आहे ना? मी आणखी काही बोलायच्या आधीच ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली, तू जाऊन कपडे बदलून टाक. काका म्हणाले होते की तू लवकर तयार हो, त्याने डिस्टर्ब करू नको. म्हणत ती वॉशरूममध्ये गेली तर मी काही क्षण तिथेच गुपचूप बसले. दीदीच्या वृत्तीचा विचार करत होते. तिला अचानक काय झालं? आता ती एकदम बरी होती. जेव्हा मी तिला माझ्याऐवजी पप्पांसोबत जायला सांगितले तेव्हा ती रडू लागली. आणि ही काही छोटी बाब नव्हती. बहीण आणि वडिलांचे नाते चांगले नाही असे मला का वाटत होते ते मला कळत नाही. आता मी मान हलवली आणि शांतपणे उठले आणि स्वतःसाठी कपडे वगैरे काढू लागले. रात्री 8च्या सुमारास दीदीने माझी चांगली तयारी केली होती. पप्पा पण आले होते आणि ते पण कपडे बदलून तयार झाले होते आणि बाहेर माझी वाट पाहत होते. मी बाहेर येताच वडिलांनी माझ्या बहिणीकडे बघितले आणि म्हणाले, घराचा दरवाजा नीट बंद कर, स्वतःची काळजी घे आणि मोबाईल जास्त वापरण्याची गरज नाही, विश्रांती घे, आम्ही लवकरच परत येऊ. दीदीने चांगल्या मुलीप्रमाणे होकार दिला आणि बाजूला उभी राहिली. मी दीदीला निघायला सांगितले आणि पप्पांसोबत गेलो. बराच प्रवास करून आम्ही पार्टीला पोहोचलो. बराच वेळ प्रवास करून आम्ही पार्टीला पोहोचलो. पप्पांच्या बॉसने ही पार्टी खूप छान आयोजित केली होती. अनेक मोठे उद्योगपती आले होते. पप्पा माझी सगळ्यांशी मोकळेपणाने ओळख करून देत होते. त्यांची स्टाईल साक्ष देत होती की त्यांना माझ्याशी बोलायचे आहे. त्यांचाही तोच हेतू होता. अनेकदा ते गमतीने म्हणत असे की तो तुझे लग्न एका मोठ्या उद्योगपतीशी करून देईल, जेणेकरून तू खूप आनंदी जीवन जगू शकशील. तू माझी एकुलती एक मुलगी आहे. मी म्हणायचे, अजिबात नाही, तुम्हाला एक मुलगी नाही तर 2 मुली आहेत माझ्यासोबत. तुम्ही पण तिची काळजी घ्या. जर तुम्ही माझे लग्न एखाद्या व्यावसायिकाशी लावले तर तुम्ही तिचे लग्नही एका व्यावसायिकाशी कराल. माझ्याकडून हे ऐकल्यावर पप्पा गप्प व्हायचे. त्यांच्याकडे या गोष्टीचे उत्तर नव्हते आणि कधी कधी मला इतके आश्चर्य वाटायचे की मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघतच राहायचे. बरं, पप्पांना बहिणीची काय समस्या आहे हे मला समजत नव्हतं. तर बोलायचं तर ती त्यांची पुतणी होती, त्यांच्या भावाची खरी मुलगी. पण असे असूनही वडिलांना बहुधा बहीण आवडत नसावी. जरी बहीण खूप छान होती, ती कधी वडिलांसमोर मोठ्याने बोललीही नाही. तिचा माझ्याबद्दलचा दृष्टिकोनही खूप चांगला होता. ताबडतोब जेवण देणे, माझे कपडे इस्त्री करणे, माझ्यासाठी वस्तू तयार करणे, तिने कधीही चेहरा केला नाही. हे कारण होते की मला माझी बहीण खूप आवडली. मी कोपऱ्यात ड्रिंक पीत उभी होते तेव्हा अचानक माझी एका माणसावर नजर पडली, जी हसत हसत पप्पांशी बोलत होती. मला कळत नाही की त्या माणसाला पाहून मला सकाळीच भेटल्यासारखे वाटले. माझी नजर त्याच्या चेहऱ्याकडे गेली, त्यामुळे काही क्षण मी जागोजागी पूर्णपणे गोठून गेले होते. तो दिसायला खूप देखणा होता. त्या माणसासारखाच उंच होता. शरीरही जिमला जाण्याची ग्वाही देत होता. वेळ हळूहळू जात होता. पार्टी चांगलीच पार पडली आणि मी वडिलांसोबत घरी आले होते. पण तीच व्यक्ती माझ्या मनावर अधिराज्य गाजवत होती. त्याच्या चेहऱ्याकडे बघून मी दुसऱ्याच विचारात हरवून गेले होते. तो माझ्यापेक्षा खूप मोठा होता, साधारण 12 ते 13 वर्षांनी. पण काही कारणास्तव त्याचं व्यक्तिमत्व इतकं उजळ होतं की माझ्यासारखी 20 वर्षाची मुलगीही त्याच्या प्रेमात पडली असती. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा बहीण गाढ झोपली होती. मी माझ्या खोलीत गेले होते तर वडीलही त्यांच्या खोलीत गेले होते. माझे कपडे बदलल्यानंतर मी माझ्या बहिणीच्या समान पातळीवर झोपले आणि त्या माणसाचा विचार करू लागले. अचानक दीदीचा मोबाईल वाजला. माझ्या बहिणीचा मोबाईल पाहून मला आश्चर्य वाटले. रात्रीचे 2 वाजले होते आणि त्यावेळी दीदीचा फोन येणे ही काही चांगली गोष्ट नव्हती. मी ताबडतोब दीदीचा मोबाईल उचलला आणि स्क्रीनवर फ्लॅश झालेला नंबर पाहून आश्चर्यचकित झाले. त्यावेळी पप्पा दीदीला का कॉल करत होते. त्यांना काही काम असेल तर त्यांनी मला फोन करायचा. दीदी झोपली होती हे त्यांना माहीत असले तरी मी लगेच त्यांचा फोन घेतला आणि तो ऐकला. मी काही बोलायच्या आधीच मला पप्पांचे विचित्र भाव ऐकू आले. लगेच रूममध्ये ये. ते अजून काही बोलायच्या आधीच मी म्हणाले, तुम्हाला काही काम आहे का पप्पा? दीदी गाढ झोपली आहे. माझा आवाज ऐकून पप्पांना स्पष्टपणे सापाचा वास आला होता. तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नव्हता. मी पुन्हा म्हणाले, सर्व काही ठीक आहे पप्पा, मी खोलीत येऊ का? तर ते लगेच म्हणाले, नाही तू खोलीत येऊ नकोस, मला तुझ्या बहिणीकडेच काम होते. ती झोपली असेल तर तू पण आराम कर, आपण सकाळी बोलू असं म्हणत त्यांनी लगेच मोबाईल बंद केला. पण मला विचित्र अस्वस्थ वाटत होतं. वडिलांनी माझ्यापासून काहीतरी लपवले आहे असे वाटले. ते काय होते मला ते कळत नव्हते. माझे डोके हलत होते. त्यावेळी पप्पा दीदीला त्यांच्या खोलीत का बोलावत होते मला हे खूप विचित्र वाटले. हे मला अनेकदा जाणवलं होतं. अनेकदा मी रात्री डोळे उघडले तेव्हा माझी बहीण खोलीत नव्हती.
मला वाटले की बहीण लॉन्चमध्ये असेल किंवा स्वयंपाकघरात काही काम करत असेल, पण ती पप्पांच्या खोलीत होती का हा विचार येताच माझे मन चक्रावले. पप्पा आणि दीदीसोबत असा विचार करताच माझा चेहरा लाजेने लाल झाला आणि मी लगेच नकारार्थी मान हलवू लागले. नाही, हे होऊ शकत नाही. पप्पा बहिणीशी हे करू शकत नाही. ती रात्र संभ्रमात घालवली की काय प्रकरण आहे, शेवटी तिथे जाऊन काय करते. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली तेव्हा माझी बहीण अतिशय व्यथित अवस्थेत तिचा मोबाईल तपासत होती. मी काही बोलायच्या आधीच बहीण बोलली, काकांचा कॉल आला होता. तो तुझ्या मोबाईलवर आला होता. मी डोक्याला हलका होकार दिला तर तिच्या चेहऱ्यावर आणखी त्रास दिसू लागला होता आणि ती लगेच खोलीतून निघून गेली होती. मी खोलीतून बाहेर आल्यावर बहीण वडिलांच्या खोलीत गेली आणि काही वेळाने मला बहिणीच्या किंचाळण्याचा आवाज आला. मला त्यांच्या खोलीत जायचे होते, पण मग काहीतरी विचार करून मी थांबले. पुन्हा एकदा तिच्या ओरडण्याचा आवाज आला. वडील तिचा छळ करत होते की आणखी काही होते. मलाही कॉलेजला जायला उशीर होत होता, म्हणूनच मी त्यांच्या दाराकडे एक नजर टाकली आणि माझ्या कॉलेजकडे निघाले. मी नुकतीच बस स्थानकावर पोहोचले होते तेव्हा अचानक कोणीतरी मला पुन्हा हाक मारली. मी वळून पाहिले आणि तोच माणूस तिथे उभा होता. आज योगायोगाने माझी मैत्रीणही माझ्यासोबत उपस्थित नव्हती, म्हणूनच मी त्या माणसाकडे पाहू लागले आणि माझी बस सोडून त्याच्याकडे गेले. त्याच्याकडे बघून मी धीटपणे म्हणाले, हो मला सांग, का रोज फोन करायला लागतोस? मुलीला बोलावणे ही वाईट गोष्ट आहे हे तुम्हाला माहीत नाही का? माझे म्हणणे ऐकून तो माणूस अचानक म्हणाला, तुझ्या घराकडे लक्ष दे. अर्थात तुमचे वय 20 वर्ष आहे, पण तुमच्या घरामध्ये कोणाच्या सोबत वाईट घडत आहे आणि कोणासोबत चांगल्या गोष्टी घडत आहेत हे तुमच्यासाठी चांगले असेल यावर लक्ष ठेवणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. मुलगा तो विचित्र पद्धतीने बोलला आणि तिथून निघून गेला. तर मी आश्चर्याच्या समुद्रात बुडून गेले होते की याबद्दल बोलण्याचा योग्य मार्ग कोणता. शेवटी आमच्या घरात असे काय घडत होते की मला या गोष्टीबद्दल वारंवार सावध केले जात होते. मी तिथेच बसले होते. आज मी कॉलेजला जाण्याचा बेत रद्द केला होता. मी घरी जायला हवे होते का? अचानक माझ्या मनात हा विचार आला, आज घरी जाऊन बघू का नाही? बहीण काय करते ते? पप्पाही घरी हजर होते. काल रात्रीच्या फोन कॉलने माझे डोके खाजवले. मी बस स्थानकाकडे एक नजर टाकली आणि शांतपणे उठून घराकडे निघाले. मनात एक विचार आला तसा माझ्या ओठावर फक्त प्रार्थना होती, असे नसावे. बाबा, तुम्ही असं वागू नका. पण मला का धोका वाटत होता ते कळत नाही. माझ्या आईचे निधन होऊन बराच काळ लोटला होता. त्यामुळे माझ्या वडिलांनी माझ्या बहिणीशी ज्या प्रकारे वागणूक दिली त्यामुळे माझ्या वडिलांकडून काही अपेक्षा केली जाऊ शकते. तो काही सामान्य माणूस नव्हता. बहीण जेव्हा जेव्हा वडिलांना पाहते तेव्हा ती खूप घाबरायची. तिच्या चेहऱ्यावर विचित्र चिंतेचे भाव दिसू लागले. तिचे काम करताना ती वाईट रीतीने थरथर कापू लागली आणि जर काही चूक झाली तर तिची अवस्था खूप वाईट होई. माझ्या वडिलांची हाक ऐकून ती ताबडतोब त्यांच्या खोलीत जायची आणि अनेकदा तिच्या खोलीतून तिच्या किंचाळण्याचा आवाज येत असे. काही काळ मी निघून जायचे, पण काही काळ मला वाटायचे की हा या दोघांमधला विषय आहे. त्याने स्वतः सोडवला तर बरे होईल. पण आता मी मोठी झाले होते. मी 20 वर्षाची होते. आता माझ्या घरावर लक्ष ठेवलं नाही तर खरंच खूप चुकीचं होईल. बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न होता. घरात राहून ती म्हातारी होत होती आणि वडील तिची अजिबात काळजी घेत नव्हते. त्यांना तिचे लग्न करायचे नव्हते आणि ते खूप क्षुल्लक काम होते. मी घरी पोहोचले तेव्हा दरवाजा उघडा होता. मी लगेच माझी पावले पुढे केली. मी आत येण्यापूर्वीच मला माझ्या वडिलांच्या खोलीतून माझ्या बहिणीच्या ओरडण्याचा आवाज आला. जणू तिला खूप वेदना होत होत्या. वेदनेने किंचाळत होती आणि त्या किंकाळ्या खूप वेगळ्या होत्या. मी लगेच वडिलांच्या खोलीकडे निघाले. माझे हृदय पूर्णपणे घाबरले होते. मी दारावर हात ठेवताच तो खणखणीत आवाजाने उघडला आणि समोरचे दृश्य पाहून माझा आत्मा हादरला. असे दृश्य बघायला मिळेल याची कल्पनाही केली नव्हती. कसे तरी मला ते जाणवले. जणू माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती, कारण माझ्या वडिलांनी माझ्या बहिणीवर अन्याय केला होता. मला बघून दोघेही घाबरले. बहिणीचा चेहरा अश्रूने ओलावला होता तर वडिलांच्या चेहऱ्यावर विचित्र भीती होती. मी लगेच खोलीतून बाहेर आले आणि छातीवर हात ठेवून मी दीर्घ श्वास घेऊ लागले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझे वडील या पातळीवर जाऊ शकतात याचे मला खूप वाईट वाटत होते. मला त्यांच्याबद्दल तिरस्कार वाटला. काही वेळाने पप्पा बाहेर आले. बहीणही लगेच रडत तिच्या खोलीत गेली. मी तिरस्काराने आणि आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले आणि ओरडले, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. ती तुमची मुलगी आहे, तुमच्या भावाची खरी मुलगी आहे. तुम्ही तिच्याशी असे वागता? तुम्हाला लाज वाटत नाही का? तोंडात येईल ते बोलून गेले. बाबांचं डोकं टेकले असतानाच मी काही बोलायच्या आधीच बाबा म्हणाले, मी काय करू? मी विवाहित नाही, पण मी एक माणूस आहे. माणसाला प्रत्येक गोष्टीची गरज भासते. तो असेच काहीतरी वेगळे सांगतो. या अगोदरही मी त्यांच्या छातीवर हात ठेवून त्यांना ढकलले होते आणि त्यांच्या डोळ्यात बघत मी त्यांना म्हणाले, मला लाज वाटते की तू माझा बाप आहेस. लाज वाटत नाही का कुणाच्या मुलीशी असं करताना? तो माणसासारखं वागतो हे त्याच्या लक्षात आले नाही. जर तुम्ही कोणाच्या मुलीशी असे केले तर तुमच्या मुलीसोबतही असेच होईल. मी पप्पांसोबत काही
करण्याच्या मूडमध्ये नव्हते. इतक्यात आमच्या दारावर टकटक झाली, पण त्यांचा चेहरा पाहून मला धक्काच बसला. हा तोच माणूस होता जो त्या दिवशी पार्टीत मोठ्याने हसत पप्पांना भेटत होता. त्याचे रक्षकही त्याच्या मागे उभे होते. तो आधीच आत आला होता. त्याने पप्पांची कॉलर पकडली आणि त्यांना विचार करण्याची संधी न देता त्याने असे बोलून त्यांच्या तोंडावर एक धक्का दिला. मी फक्त या दिवसाची वाट पाहत होते आणि मला माहीत होतं की हा दिवस लवकरच येणार आहे. तुम्ही घरातल्या मुलीसोबत चुकीच्या गोष्टी करत राहाल, तिच्या मागे लागलेले राहाल आणि तुमचे सत्य कुणाला कळणार नाही. तुमच्यासारख्यांना जगण्याचाही अधिकार नाही, असे सांगताच त्यांनी तात्काळ बाहेर उभ्या असलेल्या पोलिसांना बोलावले. मी एका कोपऱ्यात शांतपणे हे सर्व पाहत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. हृदय फुटेल असे वाटले. ज्यांना मी माझे आराध्य दैवत मानत होते, ज्यांना माझे सर्वस्व मानले होते, ज्यांच्या बळावर मी अस्तित्वात होत आहे असा विचारही मी केला नव्हता, तो पशु होता. त्यांच्यात माणुसकी नव्हती, पण माणुसकीच्या मागे एक पशु दडलेला होता. या माणसाने माझ्या वडिलांना ताबडतोब अटक केली. छेडछाड आणि बलात्कार प्रकरणात वडिलांना 10 वर्षाची शिक्षा झाली, तर बहीण एका कोपऱ्यात उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तरी मी लगेच तिला माझ्या छातीशी घट्ट मिठी मारली आणि ती माझ्याकडे पाहून आणखी जोरात ओरडली. पप्पांना घेऊन गेले होते तेव्हा अचानक या माणसाने माझ्या बहिणीचा हात धरला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाले, सोनाली, मी तुला सांगितले होते ना, मी सर्व काही ठीक करीन, मला थोडा वेळ दे. मी आश्चर्यचकित झाले. कधी माझ्या बहिणीकडे तर कधी त्या माणसाकडे पाहत होते. मग बहिणीने मला सांगितले की तिला रितेश आवडतो. तो तिला फेसबुकवर भेटला आणि दोघांनी तिथे बोलणे सुरू केले. बोलता बोलता तिने त्याच्यासोबत घडलेली प्रत्येक गोष्ट सांगितली. पप्पा तिला रोज रात्री फोन करायचे आणि जबरदस्तीने तिच्यासोबत हे काम करायचे. तो तिला मारहाण करायचा आणि ती त्याची बायको असल्याचे सांगायचा, पण हे वास्तव नव्हते. ती त्यांची पुतणी होती आणि हे करणे देखील गुन्हा आहे. या माणसाने दीदीशी लग्न करून मला त्यांच्या घरी नेले, कारण मी एकटी राहू शकत नाही. तो माझ्यावर खूप आभारी होता, कारण मी पप्पाला रंगेहात पकडले होते. त्याने माझ्या बहिणीची खूप काळजी घेतली आणि दीदीने सुद्धा माझी खूप काळजी घेतली आणि माझ्यावर कधीही कोणतेही बंधन घातले नाही. उलट त्याने माझे आयुष्य सुधारले. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर रितेशभाईंनी माझे लग्न एका चांगल्या मुलाशी केले, जो अतिशय देखणा आणि श्रीमंत कुटुंबाचा होता. मी देखील चांगले जीवन जगत आहे आणि माझी बहीण देखील आहे. तर माझे वडील तुरुंगात आहेत आणि मला त्यांची अजिबात आठवण येत नाही. मी त्यांची आठवण का ठेवू? बायको आणि पुतणी यात काय फरक आहे हे या व्यक्तीला कळत नाही. या व्यक्तीने अशा ठिकाणीच राहावे. कसे तरी माझे हृदय दुखते, पण आता मी असहाय्य आहे. मी काहीही करू शकत नाही, कारण रितेशभाईंनी आधीच पप्पाविरुद्ध पुढील कारवाई केली आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की पप्पा आयुष्यभर बाहेर जाऊ शकणार नाहीत. आणि मला याचीही पर्वा नाही की ते कुठे आहेत आणि कुठे नाहीत, कारण मी माझ्या पतीसोबत खूप चांगले जीवन जगत आहे. मित्रांनो, माझा तुम्हा सर्वांना एक प्रश्न आहे की जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही त्या जनावराचे काय केले असते? मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.